डोंबिवलीमध्ये वडापाव चटणीमध्ये आळ्या आढळलेल्या आहेत। डोंबिवली पश्चिम मधल्या गजानन वडापाव या विक्रेत्याच्या चटणीमध्ये आळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांनी खाण्यासाठी वडापाव घेतला असता त्यांना चटणीमध्ये आळ्या असल्याचं लक्षात आलं आणि यावेळेला उपस्थित असलेल्या समाजसेविका काशीबाई जाधव यांनी ही बाब महापालिकेचे प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर तातडीने या दुकानदाराची पाहणी करण्यात आली। या दुकानातल्या सगळ्या साहित्याची पाहणी करण्यात आली आणि तातडीने कारवाई करण्यात आलेली आहे। नाश्त्यासाठी मला वडापाव पाहिजे होता। मी गजानन वडापावच्या इथे गेले आणि तिथून 3 वडापाव घेतले आम्ही तिघींसाठी। तिथे गेलं तर किडी आढळल्या त्याच्यामध्ये। मला खायला बसले म्हणजे असे खाल्ले 2-3 घास आणि किडी आढळल्या। तसंच घेऊन मी ते ताई बोलले मला की इकडे जायचं म्हणून मी आले। इथून वडापाव घेतले पण आम्ही खायला जेव्हा चटणी उघडली तर त्याच्यामध्ये किडी होत्या। तर ते मी त्यांना दाखवायला घेऊन येत होते रिटर्न द्यायला, तर मला या ताई भेटल्या, काशीबाई ताई भेटल्या। त्यांनी सांगितलं की मी तुझ्या जोडीला येते आणि त्यांनी म्युन्सिपालिटीच्या ऑफिसवाल्यांना सगळ्यांना बोलावली, साहेबांना, आणि त्यांचे सेटर बंद केले पण त्यांनी परत चालू केले ते सेटर।